Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel and today we are going to learn one thing at a time. म्हणजे एका वेळी एकच गोष्ट करणे याला वन थिंग ॲट अ टाइम असं म्हणतात. तर हे आहे पेज नंबर 43 वरती आणि 5th स्टँडर्ड इंग्लिश पुस्तकातील आहे. हे तुमचं 5th स्टँडर्ड इंग्लिशचं बुक आहे माय इंग्लिश बुक 5 आणि यातला 43 पेजवरती तुम्हाला वन थिंग ॲट अ टाइम ही कविता बघायला मिळते. तर त्यांनी सांगितलं लिसन, रीड अलाउड, लर्न अँड रिसाइट द पोएम. लिसन म्हणजे ऐकणं, रीड म्हणजे वाचणं, लर्न म्हणजे शिकणं, रिसाइट म्हणजे पाठ करणं, असं सगळी कामं आपल्याला एका वेळेस करायची आहे. तर सगळ्यात पहिलं आपण लिसन म्हणजे ही कविता ऐकूया. वर्क while you work, play while you play, to be useful and happy, that is the way. Work while you work, play while you play, to be useful and happy, that is the way. All that you do with your might. Things done by halves are never done right. All that you do with your might. Things done by halves are never done right. One thing at a time, and that done well is a very good rule, as many can tell. One thing at a time, and that done well is a very good rule, as many can tell. Moment should never be trifled away, so work while you work and play while you play. Moment should never be trifled away, so work while you work and play while you play. तर ही अशी एकूण कविता आहे ज्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले आता आपण वर्ड बाय वर्ड बघूयात आणि शिकूयात. आता आपण या कवितेचे हार्ड वर्ड्स आहेत ना, ते हार्ड वर्ड्स कसे उच्चारायचे आणि त्याचे अर्थ काय ते बघू. ओके, तर हे बघा, WORK म्हणजे वर्क म्हणजे काम, PLAY प्ले म्हणजे खेळ, WAY वे म्हणजे मार्ग, MIGST माइट म्हणजे ताकद किंवा शक्ती, हाल्स HALVES हाल्स म्हणजे भागांना, राईट RIGST राईट म्हणजे बरोबर किंवा खरे, टाईम TIME टाईम म्हणजे वेळ, WELL वेल म्हणजे चांगले, RULE रूल म्हणजे नियम, CAN कॅन म्हणजे करू शकणे, मोमेंट्स MOMENTS मोमेंट्स म्हणजे क्षण, ट्रिफल्ड TRIFLED ट्रिफल्ड म्हणजे क्षुल्लक, आणि वाईल WHILE वाईल म्हणजे तर. ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ कळाला तर आपण कवितेचा अर्थ शब्दशः काय होतो ते बघू. वर्क वाईल यू वर्क म्हणजे जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा काम करा. प्ले वाईल यू प्ले जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्ही खेळा. बऱ्याचदा असं होतं ना, आपण काम करता करता TV बघतो, काम करता करता अभ्यास करतो किंवा काम करता करता गप्पा मारतो. तर तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्ही काम करा. ते पिक्चर्स पण आहेत छान दिलेले, त्या पिक्चर्सवरनं पण कळतं. वर्क वाईल यू वर्क काम करता तेव्हा फक्त काम करा. प्ले वाईल यू प्ले जेव्हा खेळतं तेव्हा फक्त खेळा, तेव्हा काही विचार करू नका. टू बी युजफुल अँड हॅपी दॅट इज द वे म्हणजे हे उपयोगी पण आहे आणि हे कसं आहे आनंदी राहण्यासाठी पण आपल्याला गरजेचं आहे. वे म्हणजे काय बघितला होता अर्थ आपण, वे म्हणजे मार्ग. आनंदी राहण्यासाठी आणि उपयोगी होण्यासाठीचा हा सगळ्यात चांगला मार्ग आहे की तुम्ही काम करता तेव्हा काम करा, खेळता तेव्हा खेळा. ओके, सेकंड आहे ऑल दॅट यू डू. ऑल दॅट यू डू म्हणजे तुम्ही जे सगळं करताय, डू विथ युअर माइट कसं करा, पूर्ण ताकदीनं करा. नुसतं टाइमपास म्हणून नका करू, जे काही करायचं सगळं ताकदीनं करा. थिंग्स डन बाय हाल्स म्हणजे अर्ध कामात लक्ष, अर्ध गोष्टींमध्ये लक्ष, तर त्याने काय होणार, आर नेव्हर डन राईट. मग ह्या गोष्टी कधीच बरोबर होणार. राईट म्हणजे बरोबर, हाल्स म्हणजे भाग. तुम्ही जर भागांमध्ये गोष्टी केल्या तर त्या कधीच बरोबर होणार नाहीये. वन थिंग ॲट अ टाइम म्हणजे एका वेळी एकच गोष्ट, अँड दॅट डन वेल आणि तेच सगळ्यात छान होतं. इथं सगळे मुलगी तर जेवण करते, जेवताना TV बघत नाही, मोबाईल बघत नाही, जेवताना जेवणच करते. हा लिहितोच आहे.
पाणी घालताना फक्त पाणी घालतोय, खेळताना फक्त खेळती, वाचताना फक्त वाचतील, काम करताना फक्त काम करताय. वन थिंग ॲट अ टाइम अँड दॅट वेल डन. त्यामुळे छान होतं सगळं. इज अ व्हेरी गुड रूल. आणि हाच सगळ्यात चांगला नियम आहे. ॲज मेनी कॅन टेल. जितके पण जगात प्रसिद्ध लोक झाले त्यांना जर तुम्ही विचाराल तेव्हा ते सांगतील की आम्ही एका वेळी एकच काम केलं, लक्ष दिलं म्हणून आम्ही प्रसिद्ध झालो. मोमेंट्स शुड नेव्हर बी ट्रिफल्ड अवे. म्हणजे काय की मोमेंट्स म्हणजे क्षण. ट्रिफल्डचा अर्थ आहे क्षुल्लक. अवे. आपले क्षण इतके क्षुल्लक नाही आहे की असेच घालवायला. आपले क्षण इतके क्षुल्लक नाही असेच घालवायला. सो वर्क वाईल यू वर्क अँड प्ले वाईल यू प्ले. त्यामुळे जेव्हा काम कराल तेव्हा काम करा आणि जेव्हा खेळायचं तेव्हा खेळा. दोन्ही गोष्टी एकत्र मिक्स करू नका. बऱ्याच लोकांना सवय असते की मिक्स करायच्या गोष्टी, पण तसं करायचं नाही. जेव्हा खेळाल तेव्हा खेळा आणि जेव्हा काम कराल तेव्हा काम. आता त्यांनी म्हटलं लिसन द वर्ड केअरफुली फ्रॉम द पोएम, फाइंड अनदर वर्ड दॅट राईम विथ इट. आता प्ले सोबत माइट वेल यू वन शुड याच्याबरोबर राईम होणारे शब्द बघू. ओके, रायमिंग वर्ड्स. राईट डाऊन दिस रायमिंग वर्ड्स. प्ले, वे, माइट, राईट, वेल, टेल, यू, डू. आता हा टी आहे बरं का. हां, टेल, यू, डू, वन, डन, शुड आणि गुड. तर हे सगळे शब्द आपण त्या कवितेतनं शोधलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन आहे की यू हॅव लर्न 4 ऑफ दीज लाईन्स इन माय इंग्लिश बुक 4, फाइंड देम. तुम्ही स्टँडर्ड 4मध्ये काही ओळी शिकल्या होतात कवितेतल्या, तर त्या तुम्ही सांगायच्या, तर तुम्हीच काम करायचं, मी नाही करणार आहे. क्वेश्चन 4, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 वर्ड. एका शब्दात उत्तर द्यायचं या प्रश्नांचं. ओके. व्हॉट शुड यू डू वाईल यू वर्क. तुम्ही काय करता काम करताना. वर्क, आम्ही काम करतो. व्हॉट शुड यू डू वाईल यू प्ले. वी प्ले, फक्त आम्ही खेळतो. व्हॉट शुड यू डू वाईल यू स्टडी, आम्ही फक्त अभ्यास करतो. व्हॉट शुड यू डू वाईल यू ईट, आम्ही फक्त जेवतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे यूज ए अँड बी ईच टू प्रिपेअर 5 क्वेश्चन्स. आता आपण 5 क्वेश्चन्स तयार केलेत. वेन डू यू स्टडी. मॉर्निंग आय स्टडी. त्याची उत्तरं पण आपणच द्यायची आहेत किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये प्रश्न तयार करायचे. या प्रश्नांचं काय आहे माहिती का की ह्याचे प्रश्न तुम्ही तयार करायचे, पण त्याची उत्तरं तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारायचे. त्यामुळे हे प्रश्न तयार करून तुम्ही काय करणार, उत्तरं विचारणार आहात. जसं की तुम्ही प्रश्न विचारला, वेन डू यू स्टडी, मित्रांनी उत्तर दिलं मॉर्निंग आय स्टडी. वेन डू यू कुक, तुम्ही कधी स्वयंपाक करता का, मित्रांना विचारला. येस, संडे आफ्टरनून आय कुक, मी संडेला दुपारी कुक करतो. वेन डू यू रीड अ स्टोरी बुक, नाईट बिफोर गो टू बेड. आणि वेन डू यू कम्प्लीट युअर प्रोजेक्ट, टिल मंडे आय विल कम्प्लीट माय प्रोजेक्ट. वेन डू यू कम फॉर डिनर, टुडे आय विल कम फॉर डिनर. ह्याचा अर्थ समजून घ्या. वेन डू यू स्टडी, मी तो अभ्यास कधी करतो, मॉर्निंग आय स्टडी, मी रोज सकाळी अभ्यास करतो. वेन डू यू कुक, संडे आफ्टरनून आय कुक, मी तर संडेला दुपारी कुक करतो म्हणजे स्वयंपाक करतो. वेन डू यू रीड अ स्टोरी बुक, तू स्टोरी बुक कधी वाचतोस, नाईट बिफोर गो टू बेड, म्हणजे मी रात्री, आपण इथे कॉमा देऊया ना, म्हणजे नाईट बिफोर गो टू बेड, मी रात्री झोपण्यापूर्वी मी वाचतो. वेन डू यू कम्प्लीट युअर प्रोजेक्ट, टिल मंडे आय विल कम्प्लीट माय प्रोजेक्ट, म्हणजे माझं प्रोजेक्ट मी मंडेपर्यंत पूर्ण करेल. वेन डू यू कम फॉर डिनर, तू रात्री जेवायला कधी येशील, टुडे, मी आजच जेवायला येतो. तर आता पुढचे प्रश्न आपण हाऊ लॉंगचे बघू. आता हाऊ लॉंगचे क्वेश्चन्स आहे ते समजून घ्या, डायरेक्ट लिहू नका असेच. हाऊ लॉंग डू यू वर्क, मी तू किती वेळ काम करणार आहेस, आय वर्क फॉर 2 hours, मी 2 तासासाठी काम करणार आहे. हाऊ लॉंग डू यू स्लीप, तू किती वेळ झोपणार आहेस, आय स्लीप फॉर 8 hours, किंवा किती वेळ झोपतोस, मी 8 तास झोपतो. हाऊ लॉंग डू यू वॉच टी व्ही, तू किती वेळ टी व्ही बघतोस, 1 hour आय वॉच टी व्ही, 1 तास अजून टी व्ही बघतो मी. हाऊ लॉंग डू यू स्टडी, तू किती वेळ अभ्यास करणार आहेस, आय स्टडी फॉर 4 hours, मी 4 तास अभ्यास करणार आहे. हाऊ लॉंग डू यू स्टे, तू किती दिवस राहणार आहेस, आय स्टे फॉर 2 days, मी 2 दिवस राहणार आहे. सो हाऊ लॉंगचे क्वेश्चन आहेत आणि अशा प्रकारे याला उत्तरं लिहायची असतात. या कवितेचा आपण अभ्यास, एकूण एक प्रश्न उत्तरं आणि याचे क्वेश्चन सगळं घेतलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.